डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना काळांमध्ये होणारे बदल. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना काळांमध्ये होणारे बदल. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीच करताना काळामध्ये होणारे बदल. काळामध्ये कोणकोणते बदल होतात ते अतिशय महत्त्वाचं आहे. इकडे लिहून घ्या. दोन मेक टू कॉलम्स. Here write down direct and here write down indirect. डायरेक्ट and indirect स्पीच मध्ये काळामध्ये होत असणारे बदल. नंबर 1 सिंपल प्रेझेंट जर आला असेल. काय सिंपल प्रेझेंट म्हणजे काय बाळांनो? मराठीमध्ये साधा वर्तमान काळ. तर त्याचा चेंज, त्याचा बदल हा सिंपल पास्ट मध्ये करायचा. सिंपल पास्ट मध्ये करायचा म्हणजे काय? साधा भूतकाळ. सोपं आहे. साध्या वर्तमान काळाचा बदल साध्या भूतकाळामध्ये. देन राईट डाऊन प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस त्याचं काय करायचं? पास्ट कंटिन्युअस. ओके. नेक्स्ट नंबर 3 प्रेझेंट कंटिन्युअस काय करायचं? पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. पर्टीचं शॉर्ट फॉर्म ले लो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस त्याचं काय करायचं? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस चं मराठीमध्ये काय? चालू पूर्ण वर्तमान काळ. त्या चालू पूर्ण वर्तमान काळाचं काय करायचं? चालू पूर्ण भूतकाळ. चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर सिंपल पास्ट जर आला असेल बाळांनो, सिंपल पास्ट जर भूतकाळ आला, सिंपल पास्ट आला, सिंपल पास्ट इकडे आला, कोणत्या वाक्यात बोलू? डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जर सिंपल पास्ट आला. सिंपल पास्ट मध्ये कोणकोणते येतात? सहाय्यकारी क्रियापद किंवा वे टू फॉर्म येतो, वॉज वगैरे. ठीक आहे. वे टू फॉर्म जर आला तर त्याचा सिंपल पास्ट जर आला असेल त्याचं काय करायचं? परफेक्ट पास्ट करायचं. काय करायचं? परफेक्ट पास्ट. पूर्ण भूतकाळ करायचा त्याचा. आधी एवढं लिहून घ्या, मग पुढचं लिहून देतो. पूर्ण भूतकाळ. आता लक्षात घ्या, टेन्सेस शिकवत असताना माझ्या मनात दिसतो जुने जे विद्यार्थी आहेत आपले, त्याच्यामध्ये गोलू आहे, खंदारे, बरेच मुलं आहेत जुने. जुने म्हणजे म्हातारे म्हणत नाही मी बरं. सायली आहे, त्याच्यानंतर प्रतीक्षा आहे मुलींमध्ये जुन्या. ठीक आहे. प्रगती आहे, ईश्वरी ज्ञानेश्वरी तर काय खूप जुने आहेत तुमच्यापेक्षा, घरातल्याच आहेत त्या. तर असे बरेच विद्यार्थी. सागर आहे, सागर तर पहिलीपासून आहे. पहिलीपासून असणारे 1-2 विद्यार्थी हात वर करा. 1 2 हां 3 आता आले 2. ठीक आहे. तर असे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांनी टेन्स शिकवत आलो की नाही मी? बरोबर. आय हॅव बीन taught tenses since 2006. म्हणजे 2006 पासून मी तुम्हाला टेन्स शिकवत आलेलो. तर मग टेन्स आता तुम्हाला सूत्र सांगायची गरज आहे का? सायलीला तर परफेक्ट पाठ आहे सगळे.
सिंपल पास्टचं सूत्र काय? S + V2 + O + C. आणि परफेक्ट पास्टचं सूत्र काय? S + had + V3 + O + C. पाठ आहे तुम्हाला. आता नवीन आलेल्या पोरांनी ते रिवाइज करा. सूत्र पाठ करायला काही अवघड नाही, सोपे. म्हणून हे काय तुम्हाला शिकवत बसत नाही आता मी, कारण टेन्स शिकू आता मलाच कंटाळा आला. ऍप्लिकेशन्स ऑफ टेन्स शिकवले तुम्हाला, सगळं काही शिकवले. आता काही राहिलं नाही, टेन्स मधलं काहीच राहिलं नाही आता. ठीक आहे. आता ही 10वीची शेवटची बॅच आहे, म्हणजे तुमची. त्याच्यानंतरची येणारी 9वीची बॅच आहे. मला 10वी वाले तरी आता टेन्सची अपेक्षा करू नका, परफेक्ट व्हा. ठीक आहे. आता सिंपल पास्ट टेन्स काय झाला? पास्ट परफेक्ट झालं का? पास्ट कंटिन्यूअस जर आलं बाळांनो, इकडे जर काय आलं? पास्ट कंटिन्यूअस म्हणजे काय रे? पास्ट कंटिन्यूअस म्हणजे काय? चालू भूतकाळ जर आला तर तिकडे काय करायचं? चालू पूर्ण भूतकाळ. CONTINUOUS कंटिन्यूअस. इकडे जर पास्ट कंटिन्यूअस आला तर तिकडे काय करायचं? पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. इकडे करा, इकडे लिहा, बाण इकडे गेलो मी. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. चालू पूर्ण भूतकाळ करायचं. चालू पूर्ण भूतकाळ करायचं. पास्ट कंटिन्यूअस आला तर पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस करायचं. झालं? गॉट इट? सगळ्यांना कळलं? आणि इकडे लिहा, इकडे जर पास्ट परफेक्ट आलं, इकडे जर पास्ट परफेक्ट आलं, व्हॉट डू मीन बाय पास्ट परफेक्ट? पूर्ण भूतकाळ. तर इकडे काय बदल करायचा? नो चेंज. पास्ट परफेक्ट आलं म्हणालो मी. जेव्हा तुमच्या डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ आला, तेव्हा इकडे तुम्ही करताना त्याचा कुठलाही काळ बदलायचा नाही. नो चेंज लिहून टाका. इकडे लिहा पास्ट परफेक्ट, इकडे लिहा नो चेंज. इकडे काय लिहा? पास्ट परफेक्ट. and here there is no change. कुठलाही बदल करायचा नाही. ओके. आणि इकडे जर पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस आलं, लिहा पास्ट परफेक्ट पुढे फक्त कंटिन्यूअस शब्द टाका. पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. म्हणा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस. डायरेक्ट स्पीच मध्ये जर पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस आले असेल, इनडायरेक्ट स्पीच मध्ये कुठलाही बदल करत नाही. देयर इज नो चेंज. कुठलाही बदल करायचा नाही. व्हॉट इट? हे झालं टेन्सेस बद्दल. व्हॉट इट अबाउट? दिस इज अबाउट टेन्सेस. आणि बघा, ग्रामर शिकत असताना बाळांनो, ग्रामर शिकत असताना सगळ्यात जर तुम्हाला लेंदी ग्रामर म्हटलं तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. सर्वात जास्त नियम, सर्वात जास्त बदल आणि फिगर ऑफ स्पीच म्हणजे लेंदी पार्ट ग्रामरचा. बाकी ग्रामर तुम्हाला आता हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच एवढं अवघड नाही, परंतु तुमच्या लक्षात काय येत नाही ते अनेक नियम आहेत, अनेक बदल आहेत. टेन्सेस मध्ये होणारे बदल, काळांमध्ये होणारे बदल, त्याच्यानंतर प्रोनाउन्स मध्ये होणारे बदल. बरोबर आहे? म्हणजे सगळं एवढे होणारे बदल. कंजंक्शन काय वापरायचं, त्याच्यानंतर रिपोर्टिंग व्हर्ब काय वापरायचं. आपल्याला सकाळी भाजी खाल्लेली लक्षात राहत नाही. कोणती खाल्ली सकाळी भाजी? सागर? बऱ्याच जणांना लक्षात राहत नाही. काल कोणती भाजी खाल्ली होती सकाळी सकाळी? लक्षात राहत नाही. एवढे टेन्शन, एवढे बदल लक्षात राहणं किती अवघड आहे. म्हणून जसे पाड्यांची आपण उजळणी करतो. आता मी म्हटलं कोणाला, मन रे तुमचा पाडा, विचार करतो आपण, पाड्याला उजळणी लागते. बरोबर आहे? तसं ग्रामरला उजळणी लागते बाळांना. तुमचे ग्रामर घरी वह्या त्याच्यामुळे करा. मग तुम्ही कधी जरी बघितलं येणाऱ्या काळात, कधी जरी 20 वर्षानं जरी तुम्ही ग्रामर बघितलं,
तुमच्या लेकराबाळांनी जरी बघितलं तर नो टेन्शन आहे, कारण ग्रामरचे नियम काय बदलतात का? म्हणून उजळणी करा, सतत उजळणी करत राहा, ग्रामर बघत राहा. कधी बघत राहायचं? मुद्दाम अभ्यास नाही करायचा ग्रामरचा. रिकाम्या आणि फावल्या वेळात, रिकामा वेळ असतो, फावला वेळ असतो, टीव्ही बघत असता, घर घर की कहाणी, पवित्र रिश्ता, तेव्हा उगाच चालत बसायचं. विजय एखादा सुद्धा पिक्चर बघू लागला, बघत बघत बघायचं. कोणता पिक्चर? त्या आरतीचा सैराट बघू लागला, मग थोडंसं आपण ग्रामर मध्ये पण सैराट व्हायचं, काय फरक पडायचा? म्हणजे तुम्ही वेळेचा सदुपयोगच करत नाही रे बाळांनो. मी तर म्हणतो ना, कटिंग करताना पण शब्द पाठ केले पाहिजे. कटिंग करताना बाकी तर मी तुम्हाला सांगितले, मी कुठे कुठे शब्द पाठ केले. रिपीट सांगायची गरज आहे का? नाही. चला आता पुढची हेडिंग द्या. डायरेक्ट स्पीच, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट चे इनडायरेक्ट स्पीच करताना बदल पाहण्यात बघा. लोक याला पुढे कर. डायरेक्ट चे इनडायरेक्ट स्पीच करताना दर्शक विशेषणे, दर्शक विशेषणे त्याला काय म्हणतो आपण? डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह्ज. दर्शक विशेषणे कॉमा स्थलवाचक व कालवाचक, स्थलवाचक व कालवाचक शब्द, स्थलवाचक व कालवाचक शब्द कंसामध्ये ऍडव्हर्ब्स, स्थलवाचक आणि कालवाचक शब्द कंसामध्ये जवळीकता दाखवणारे, कंसामध्ये लिहा जवळीकता दाखवणारे, जवळीकता दाखवणारे त्यांचा, त्यांचे, त्यांचे इनडायरेक्ट मध्ये होणारे बदल, त्यांचे इनडायरेक्ट मध्ये होणारे बदल. आता मेक टू कॉलम. वेअर इज द डस्टर बॉयज अँड गर्ल्स? घरी उशा करायला गेलात काय रात्री? डस्टर काय आहे? आहे का? बरं, घेऊन ये बरोबर. हा, मेक टू कॉलम्स here. Same columns you have to make. Here write down direct and here write down indirect. Okay? अरे मार्कर जरा भरत जा. ईश्वरी ज्ञानेश्वरी काय करता तुम्ही? संपला नाही का संक्रांतीचा मेकअप आणखी? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मार्कर भरत जा. आता ठीक आहे, काय काय सांगितलं आपण? डेमॉन्स्ट्रेटिव्ह. ओके, राईट डाऊन इनडायरेक्ट. काहीच नाही कृष्णा, फक्त इन टाकायचं. हा, आता स्थलवाचक कालवाचक शब्द त्याला आपण ऍडव्हर्ब्स म्हणतो. दर्शक सर्वनामे जे जवळीकता दाखवतात. काय? जवळीकता. जसं आपण जवळीकता म्हणजे कसं? दिस, दिस इज अ बुक, दॅट इज अ डस्ट. लांब दाखव. इनडायरेक्ट मध्ये दूरपणा दाखवतो. डायरेक्ट मध्ये जवळीकपणा आला, इनडायरेक्ट मध्ये दूरपणा दाखवतो. गॉट इट? ओके. सो इथे जर दिस आला असेल, here write down that, here write down that. इकडे these आला असेल बाळांनो डायरेक्ट मध्ये. these म्हणजे हे जवळीकता, those म्हणजे ते. मग आपल्या घरामध्ये प्रत्येकाचे आई आपल्या ह्यांना ते म्हणते, म्हणते दूरचे झाले तिथे नाही वापरायचं. ते आदरार्थी आहे, ते आले आदरार्थी आहे. तुम्हाला असं वाटायचं अरे मग गरुड मी सांगितले ते म्हणले की दूरता, पप्पा तुम्ही आमच्या जवळचे असं म्हणू नका. ओके, पुढे here, 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 write down there. येथे, तेथे,
येथे जवळीकता, तेथे दूरपणा किंवा दूरता. Here, there. Now, then. Now, then. आता, नंतर. Ago, before. Ago, before. Today, today, that day. Today, that day. Tonight, that night. Tonight, that night. झालं का? लवकर लवकर लिहा. हा? काय म्हणतोय? आज नको ते सोळसोळे सर म्हणले ना, ओय ओयची फुकट ऍडव्हर्टाइज करू नका म्हणे. सोळसोळे सरांना म्हणतो एक काम करा सर, तुमच्या कोचिंगचं शेअर द्या, तुमची ऍडव्हर्टाइज होऊन जाते. ओके, आता इकडे लिहा. इकडे टुमारो. टुमारो, टुमारो बोले तो उद्या. टुमारोला दूर कसं म्हणायचं मग? द नेक्स्ट डे. राईट डाऊन. टुमारोचं काय लिहा? द नेक्स्ट डे. दर्शन आणलं का? लहान लेकरांना स्पेलिंग जमत नसेल तर बोर्ड कडे बघा. लहान लेकरांना स्पेलिंग जमत नसेल तर बोर्ड कडे बघा. टुमारो, TOMORROW. Tomorrow, the next day. Tomorrow, the next day. Write down. Next. Yesterday. Yesterday. The day before. The day before. Yesterday चं काय लिहा? The day before. Last night. Last night. The night before. Last night चं काय लिहा? The night before. Next week. The following week. Next week. ये बोलो पर सारे. The following week. The following week. Thus, 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 so. Last week, the previous week. Last week, the previous week. Previous week. Last week, the previous week. Last week, the previous week. Okay? बघा, जर डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये टुमारो आला असेल, ओके, डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये जर टुमारो आला असेल तर इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये काय करायचं? द नेक्स्ट डे. डायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये येस्टरडे आला असेल, मराठीमध्ये येस्टरडे म्हणजे काय? काल. तर त्याला म्हणताना द डे बिफोर, एक दिवस पूर्वी असं उलट म्हणायचं. चालेल? लास्ट नाईट म्हणजे काय? शेवटची रात्र. तुमची का आमची? शेवटची रात्र. त्याला काय म्हणायचं? द नाईट बिफोर. ठीक आहे? नेक्स्ट वीक, पुढचा आठवडा, नेक्स्ट आठवडा, दुसरा आठवडा, द फॉलोइंग वीक, येणारा आठवडा. सेम मराठी, सेम. दस म्हणून, सो म्हणून. लास्ट वीक, शेवटचा आठवडा, द प्रिव्हियस वीक, पूर्वीचा आठवडा. बोलण्याचे शब्दप्रयोग फक्त वेगळे करायचे आपल्याला. ठीक आहे? राहू दे. स्वागत करा आपल्या स्टुडंटच्या शाळेमध्ये. असं वेळेवर जर आला तर जीवनात यश भरपूर मिळतं माणसाला.
हा आता हे हेडिंग घ्या, राईट डाउन द हेडिंग. डायरेक्ट से इनडायरेक्ट स्पीच करताना डोंट स्पीक. डायरेक्ट से इनडायरेक्ट स्पीच करताना डोंट स्पीक. डायरेक्ट से इनडायरेक्ट स्पीच करताना सहाय्यकारी क्रियापदांमध्ये होणारे बदल. डायरेक्ट से इनडायरेक्ट स्पीच करताना सहाय्यकारी क्रियापदांमध्ये होणारे बदल. हेल्पिंग वर्ब्स मध्ये होणारे बदल. सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब्स. ओके. काल मी परवाच्या एका पिरियडला सगळेजण प्रोजेक्ट होते ना. क्रियापदे किती प्रकारचे ईश्वरी? दोन प्रकारचे. कोणकोणते? मेन वर्ब अँड हेल्पिंग वर्ब्स. हेल्पिंग वर्बलाच आपण पुढे जाऊन काय म्हणतो? मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीचे प्रकार किती? सायली हे बोलणं काय प्रकार म्हणालो मी. कोणकोणते प्रकार? कोणकोणते? प्रायमरी ऑक्झिलरीज अँड मॉडल ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये किती येते एकूण संख्या? तिघा प्रायमरीची 13 अँड रिमेनिंग आर मॉडल ऑक्झिलरीज. ते किती आहेत मग? 11. यस, रिमेनिंग आर मॉडल ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरीज मध्ये कुठपर्यंत? हॅव हॅज हॅड. आता पुढे खाली मॉडल ऑक्झिलरीज मग बाकी मग ते कोणकोणते आले त्याच्यात? शॅल, शुड, विल, कुड, कॅन, वुड, मे, माइट, मस्ट, नीड टू, ऑट टू, डेअर टू आणि एक कोणतं? यस, करेक्ट. क्लॅप फॉर युअरसेल्फ. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. याचा अर्थ तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर आता मेक टू कॉलम्स. Make two columns. Here write down direct. Hey, पूर्ण correct. Here write down indirect. Hey, please don't chit chat. आता इकडे am आला बाळांनो सहाय्यकारी क्रियापदामध्ये. इकडे am आला. इकडे काय करायचं रे? was करा. इकडे जर are आलं इकडे काय करा? were करा. सांगा सहाय्यकारी क्रियापदांची कोणकोणती? is आलं was करा. पुढे सांगा आणखी. have किंवा has आलं काय करायचं सायली? पुढे आणखी सांगा. will आलं, shall आलं. will आलं तर would करा. shall आलं तर should करा. आणखी कोणतं राहिलं का बघा? am, is, are, shall, will, can, may, must. was जर आलं was जर आलं इकडे had been करायचं. काय करायचं? had been. इकडे जर may आलं इकडे काय करायचं? might. आता इकडे कॉलम भरायचं बरं लिहून घ्या. दोन इकडे डायरेक्ट लिहा, इकडे इनडायरेक्ट लिहा. इकडे जर कॅन आलं कॅन इकडे काय करायचं? कुड करायचं. इकडे कॅन आलं तर इकडे कुड करायचं. काय राहिलं बघा आणखी? मस्ट आलं मस्ट. इकडे मस्ट आलं तर इकडे काय करायचं? हॅड टू. काय करायचं? हॅड टू. मस्ट हॅड टू किंवा मस्टला मस्टच ठेवा. शुड आलं किंवा वुड आलं. शुड किंवा वुड आलं. There is no change. There is no change. इथे कुठल्याही प्रकारचा बदल करायचा नाही. तसंही मी तुम्हाला काळांमध्ये होणारे बदल दिलेतच लिहून, परंतु आपण एवढी बुद्धिमान नाही की आपल्या लक्षात येईल. बरोबर आहे ना? म्हणून डायरेक्ट आपण सहाय्यकारी क्रियापदामध्ये होणारे बदल म्हणजे डायरेक्टली काळामध्ये होणारे बदल. am आलं was करा, are आलं were करा, is आलं was करा, have किंवा has आलं तर ऍड करा, will आलं would करा, shall आलं should करा, was आलं तर इथे मात्र थोडंसं डोकं लावावं लागेल जर तुम्हाला असलं तर. आहे का डोकं? ओके. was पूर्ण
इथं आलाय साधा वर्तमान काळ आलाय. मी सांगितलं होतं साधा वर्तमान काळ आला इकडे, ते तिकडे काय करायचं, पूर्ण सॉरी साधा भूतकाळ आला इकडं, तर पुढे काय करायचं, पूर्ण भूतकाळ करायचा. हॅड कळालं. मे, माइट, कॅन, कुड, मस्ट, हॅड टू किंवा मस्ट जोडलं तरी चालतं. शुड, वुड त्याच्यासाठी नो चेंज. ओके. आणखी एक आता म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला मी काय सांगितलंय जोकचा भाग असा मुलांना की ग्रामर किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच म्हणजे ग्रामरचा सगळ्यात लेंदी प्रकार आहे, सोपा आहे. जसं की आता काल परवा तुम्ही ती संक्रांतीच्या पूर्वी भोगी असते ना, अनेक भाज्या मिक्स भाज्या खाल्ल्या असतील ना तुम्ही, किती सुंदर चव असते त्याची, किती प्रकारच्या भाज्या टाकत असतील ते लेडीजलाच माहित बिचाऱ्यांना. अवघड आहे, लेंदी आहे भाजी करणं, परंतु त्याची चव कशी आहे, अतिशय सुरेख अशी भाजी लागते ती. मी तर 2 भाकरी खाणार 4 भाकरी खातो. तसं हे अनेक बदल मिक्स करायला आपल्याला काय मिक्स करायला बघा आपण, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच किती बदल आहे, परंतु येणारं वाक्य नंतर जे आपल्याला वाक्य करायचे बरोबर आहे ते म्हणजे त्याची त्या वाक्याची आपल्याला नंतर ग्रामॅटिकली चव घ्यायची आहे. पुढे काय हेडिंग द्या. डायरेक्ट चे इनडायरेक्ट स्पीच करताना, डायरेक्ट चे इनडायरेक्ट स्पीच करताना आता सगळ्यात महत्त्वाचा बदल लिहून द्यायला होता आपण, बोलू नका, सगळ्यात महत्त्वाचा बदल लिहून द्यायला होता आपण. डायरेक्ट चे इनडायरेक्ट स्पीच करताना, डायरेक्ट चे इनडायरेक्ट स्पीच करताना सर्वनामांमध्ये, इंग्रजीत सर्वनामांना काय म्हणतो बाळांनो आपण, इंग्रजीमध्ये सर्वनामांना काय म्हणतो आपण, काय म्हणतो सर्वनामांना, प्रोनाउन्स. इंग्रजीमध्ये आपण सर्वनामांना काय म्हणतो, प्रोनाउन्स. डायरेक्ट चे इनडायरेक्ट स्पीच करताना सर्वनामामध्ये होणारे बदल. आता सर्वनामे कोणकोणती आहेत कोण सांगेल मला, सायली सांगशील, ज्ञानेश्वरी, गौरी आली नाही का, बर. सर्वनामे प्रोनाउन्स कोणकोणते आहेत, विजय, आय सांगा एक मला, आयच्या नंतर वॉज काय सर्वनामे, हा आय, पुन्हा ही, सी, हा दे, यू, वी, बरोबर आहे. हे काय तुमचे प्रोनाउन्स आहेत, हे काय तुमचे प्रोनाउन्स. आणखी बरेच आहेत, लिहून घ्यायचे, पण सुरुवातीला हे लिहून घ्या. आयचा बदल काय होतो कोण सांगेल, ही किंवा सी. आयचा बदल ही किंवा सी, आयचा बदल ही किंवा सी. मुलगा असेल तर ही, मुलगी असेल तर सी. आणि ही किंवा सी लिहू नका, तरी तुम्हाला इनडायरेक्ट मध्ये ही किंवा सी येत नाही, ही किंवा सी घेऊ नका, कारण इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच मध्ये ही किंवा सी कसे येईल, ते इनडायरेक्ट मध्ये येईल. हा नाही, ठीक आहे. आयचा बदल काय, ही किंवा सी. देचा बदल देम, देचा बदल काय होतो, देम. सॉरी एक मिनिट, दे पण येत नाही बरं, त्याला दे पण आपण कशात वापरतो, दे पण कशात वापरतो. एक काम करा, महत्वाचे बदल जे आहेत सुरुवातीला आय लिहा, सुरुवातीला काय लिहा, आय लिहा. आयच्या नंतर वी, वीचं दे लिहा. आय वी प्रथम पुरुष म्हणतो ना आपण, वीचं दे, वीचं दे. वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते. एक एक सिरियल नंबर लिहून घ्या. मी, मी, माय, माय, चला मी, माय, माइन, मी, माय, माइन. मीचा बदल हिम किंवा हर होतो. मी मध्ये मुलगा असेल तर हिम, मुलगी असेल तर हर.
मायचा बदल हर, मायचा बदल माय म्हणजे माझे, हर किंवा हिच, हर किंवा हिच. माईंचा बदल, माईंचा बदल हिच किंवा हर्स, हिच किंवा हर्स. मायसेल्फ,